उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम. हे जनार्दना, ज्यांचे कुलधर्म म्हणजेच घराण्याच्या किंवा समाजाच्या योग्य परंपरा, मूल्य आणि नैतिक नियम नष्ट झाले आहेत, अशा लोकांना अनिश्चित काळासाठी नरकवास भोगावा लागतो असं आम्ही ऐकलं आहे, असा या श्लोकाचा अर्थ आहे. घराण्याच्या चांगल्या परंपरा, संस्कार आणि नैतिक नियम पाळले नाहीत तर जीवनात अस्थिरता आणि दुःख वाढते. त्यामुळे मूल्यांचा नाश आणि अधोगतीची सुरुवात हे लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. योग्य परंपरा, सन्मान आणि नैतिकता या पुढच्या पिढीकडे पोहोचवणं ही जबाबदारी आहे. त्यामुळे आपण पिढ्यानपिढ्या जे आपल्याला मिळालेलं आहे ते जतन करून आपल्या पुढील पिढीकडे पोहोचवलं पाहिजे. काळानुसार बदल स्वीकारताना मूळ संस्कार आणि चांगले नियम सोडू नयेत. म्हणजेच आधुनिकता आणि परंपरा यांचा समतोल राखणं गरजेचं आहे. चुकीचं आचरण, दुर्व्यसनं किंवा अधर्म पुढच्या पिढीत जाऊ दिल्यास त्यांचंही जीवन अस्थिर होतं. म्हणजेच आपल्या चुका ज्या आहेत त्या आपल्या वारशाला देऊ नका. आपलं वागणं, बोलणं आणि निर्णय हे फक्त आपल्यासाठी नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजासाठी आदर्श ठरतात. याचाच अर्थ कुलाचा सन्मान टिकवा. श्रीकृष्णार्पणमस्तु.